नमस्कार, आपण बघत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह। आपण उभे आहोत लाल टोपी नगर आणि हा एरिया येतो प्रभाग क्रमांक 10 मध्ये। आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये महिला ओबीसी आरक्षित झालेला आहे। त्यानिमित्त आपण या येथील ज्या महिला आहेत त्यांना कोण उमेदवार हवा आहे ते जाणून घेणार आहोत। ताई, तुमचं नाव काय? पुष्पा अजय बाबर। या प्रभागामध्ये तुम्हाला नगरसेविका म्हणून कोण आवडेल? रोहिणीताई रासकर। अच्छा, तुमचं काय मत आहे? माझं नाव दिशा रामटेके आहे। माझं पण हेच मत आहे की रोहिणीताई रासकरच आमच्यासाठी इथं निवडून आलं पाहिजे। रोहिणीताई रासकरच का नगरसेविका आहेत? ते खूप म्हणजे लेडीज साठी एक गुरु आहेत। ते प्रत्यक्ष पाठीशी असतात आमच्या महिलांच्या। कधीही 24 तास त्यांना कधी पण कॉल केला तरी आमच्यासाठी हजर आहेत त्या। अच्छा, तुम्ही काय सांगाल? तुमच्या या प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोण हवे तुम्हाला महिला ओबीसी उमेदवार म्हणून? प्रभाग क्रमांक 10 मध्ये आम्हाला ना रोहिणीताई रासकर हे ओबीसी महिला पद पडल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालेला आहे। आणि महिला पडल्यामुळे आम्हाला महिलांना प्रॉब्लेम सांगता हे पण येतं, म्हणून ते सोपं झालं महिलांना प्रॉब्लेम। मॅडमला आमचे महिलांचे सगळे प्रॉब्लेम सांगतो आम्ही आणि ते मॅडम समजून घेतात आणि ते सॉल्व्ह पण करतात। त्याच्यामुळे आम्हाला रोहिणीताई रासकर हेच नगरसेविका हवी अशी आमची इच्छा आहे। तिथं बाकीचे उमेदवार नाहीत का महिला? बाकीचे उमेदवार महिला नाहीत, आहेत दादा तुषारंगे सर, ते पण काम करतात। पण थोडासा लेडीज पडल्यामुळे लेडीजला जास्त महिला प्रॉब्लेम सांगू शकतात ना। दादा पण काम करतात असं का नाही, पण महिला उमेदवार हेच उमेदवार का हवेत तुम्हाला? बाकीच्या महिलांना तेवढं काय आम्हाला तेवढ्या संपर्कात नाहीये, तेवढ्या पुरतच असतात ते। आणि रोहिणीताई कसं आम्ही आलं ना ताई आमचं हे काम राहिलंय ते काम राहिलंय, हा लगेच फॉलोअप घेतात, म्हणून त्याच आम्हाला नगरसेविका म्हणून इथं उभी पाहिजे। तुम्ही त्यांना साथ देणार निवडणुकीमध्ये? साथ देणार ना सगळ्या महिलांनी। आमचे जेवढे बचत गटाचे महिला, बाकीचे सगळे प्रभागातले महिला सगळे साथ देतील। आपण बघत होतात लोकन्याय न्यूज लाईव्ह। या ठिकाणी सर्व महिला वर्ग उपस्थित आहे आणि त्यांना एकच नाव हवंय, फक्त रोहिणीताई रासकर, आणि त्या तिथून नगरसेविका म्हणून हवंय। त्याला कारणही तसंच आहे, या प्रत्येक अडी अडचणीत त्या यांच्या सोबत असतात। तरी पण आता निवडणुकीच्या वेळेसच आपल्याला कळेल, निवडणुकीच्या निकालाच्या वेळेसच कळेल इथं नगरसेविका कोण होईल। पण सध्या तरी नगरसेविका म्हणून रोहिणीताई रासकर यांचंच नाव चर्चेत आहे। आपण बघत होतात लोकन्याय न्यूज लाईव्ह। धन्यवाद।